तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एप्रिल 2026च्या चालू घडामोडीवर आधारित आजचा हा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा घेऊन आलो आहे. कारण इथे एकूण 151 अत्यंत महत्त्वाचे वन लाईन प्रश्न घेऊन आलोय, जे MPSC सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी भरती तसेच आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी थेट उपयोगी ठरणारे प्रश्न आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही खरंच तुमचा स्कोर वाढवू इच्छित असाल, तर चालू घडामोडीमध्ये एकही मार्क मिस करायला नको. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण इथले बरेच प्रश्न थेट परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि स्वतःला टेस्ट करण्याची ही एक उत्तम संधी देखील आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहताना तुमचा स्कोर मनात ठेवा किंवा कॉमेंटमध्ये नक्की लिहा की 151 पैकी तुम्हाला एकूण किती प्रश्न बरोबर आलेत. आपण पहिला प्रश्न पाहून घेऊयात. तर 2027च्या डिजिटल जनगणनेचा पहिला टप्पा कधीपासून सुरू होत आहे, म्हणजे केव्हा सुरू झाला? तर 1 एप्रिल 2026 या तारखेला सुरू करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, तर कोणत्या देशामध्ये अलीकडेच 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे? तर जपान, टोकियो. यानंतर कोणत्या रेल्वे प्रशासनाने मराठी भाषेचा पर्याय वगळल्यामुळे भरती जाहिरात रद्द केली? तर मध्य रेल्वे. यानंतर भारत सरकारने नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचे उद्दिष्ट कोणत्या तारखेपर्यंत ठेवले आहे? तर 31 मार्च 2026 पर्यंत ठेवले होते. यानंतर शेतकरी कल्याणासाठी AI आधारित कोणते नवीन सल्लागार व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे? तर भारत विस्तार. यानंतर BMC म्हणजेच मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अश्विनी भिडे यांची. यानंतर भावसागर हे खोल समुद्रातील जीवांचे राष्ट्रीय भांडार म्हणून कुठे घोषित करण्यात आले आहे? तर कोची, केरळमध्ये. यानंतर 31 मार्च 2026 रोजी कोणत्या मंत्रालयाचा स्वच्छता पखवाडा संपन्न झालेला आहे? तर इस्पात मंत्रालयाचा. यानंतर ठाण्यातील मासुंदा तलावामध्ये नैसर्गिक शुद्धीकरणासाठी काय तयार केले जाणार आहे? तर तरंगती बाग. यानंतर 10वा प्रश्न, इस्रायली हल्ल्यांमुळे कोणत्या देशामध्ये 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत? तर लेबनॉन. यानंतर भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची. यानंतर कोणत्या विमान कंपनीने विली वॉल्श यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती केली आहे? तर इंडिगो. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील 32 दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 1 एप्रिल रोजी कोणत्या विभागाचे 6 ऐतिहासिक निर्णय झाले आहे? तर जलसंपदा विभाग. यानंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मधील उर्वरित लाभार्थ्यांसाठी किती निधी वितरित झाला आहे? तर 500 कोटी. यानंतर 1 एप्रिल पासून कोणत्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आदेश दिले होते? तर आंबा व काजू. यानंतर 1 एप्रिल 2026 रोजी कोणत्या भारतीय राज्याने आपला 91वा स्थापना दिवस साजरा केला? तर ओडिशा. यानंतर साकळाई उपसा सिंचन योजना आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांसाठी राबवली जाणार आहे? तर अहिल्यानगर या. यानंतर 1 एप्रिल 2026 रोजी नासाचे कोणते शक्तिशाली रॉकेट प्रक्षेपणासाठी नियोजित होते? तर स्पेस लॉन्च सिस्टम. यानंतर 1 एप्रिल 2026 रोजी आपल्या महाराष्ट्रातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी कोणत्या नवीन प्राधिकरणाची स्थापना केली आहे? तर राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण. यानंतर 31 मार्च आणि 1 एप्रिल 2026 दरम्यान महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय कामासाठी एकूण किती GR काढले? तर 830. यानंतर आपल्या भारताच्या 17व्या जनगणनेमध्ये 2027 मध्ये स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदविणारे आपल्या भारत देशाचे पहिले नागरिक कोण आहेत? तर आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. यानंतर 3 एप्रिल रोजी आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणाची पुण्यतिथी साजरी केली जाते? तर छत्रपती शिवाजी महाराज यांची. यानंतर महिला
महाराष्ट्र केसरी 2026चा किताब कोणी नुकताच जिंकला आहे. एप्रिल महिन्यामध्ये तर कोल्हापूरची पैलवान अमृता पुजारी यांनी. यानंतर डिजिटल जनगणनेमध्ये प्रथमच कोणता नवीन पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे, तर स्वगणना. यानंतर एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला पोलीस कलर पुरस्कार मिळाला, तर उत्तराखंड पोलीस व ओडिशा पोलिसांना. यानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता एकूण किती आजारांवर मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत, तर एकूण 2399 आजारांवर. यानंतर नुकतीच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर वीर विक्रम यादव यांची. यानंतर भारतीय नौदलासाठी नुकत्याच लॉन्च केलेल्या सची या युद्धनौकेची निर्मिती केली गेली, तर गोवा शिपयार्ड लिमिटेड. यानंतर मार्च 2026 मध्ये नौदलाच्या कोणत्या महत्वाच्या सरावाचा बंदरावरील टप्पा पूर्ण झाला, तर IOS सागर. यानंतर पुढील प्रश्न, तर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या कोणत्या संचालकाला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळाले आहेत, तर डॉक्टर विजय जे ठाकरे. यानंतर महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत, तर सुनेत्राताई पवार. यानंतर सुनेत्राताई पवार कोण, तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. यानंतर भारत जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सुदर्शन पटनायक यांची. यानंतर राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थच्या नवीन महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर शर्ली बोचवे यांची. यानंतर जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो, तर 7 एप्रिल या दिवशी. यानंतर IOS सागर मिशन कुठून फ्लॅग ऑफ झाले आहे, तर मुंबईमधून. यानंतर नमो ड्रोन दीदी योजनेमध्ये सर्वाधिक महिला प्रशिक्षणार्थी असलेले राज्य आहे ते कर्नाटक राज्य. यानंतर भारतीय नौदलाची म्हणजेच INS ची अरिदमन काय आहे, तर अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. यानंतर खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे विजेतेपद कर्नाटकने जिंकले. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आरोग्य बळकट करण्यासाठी कोणती नवीन मोहीम सुरू झाली, तर माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही. यानंतर भारतीय नौदलामध्ये नुकतीच समाविष्ट झालेली तिसरी अण्वस्त्रधारी पाणबुडी कोणती आहे, तर INS अरिदमन. यानंतर अंधत्व प्रतिबंध सप्ताह कधी पाळला गेला, तर 1 ते 7 एप्रिल दरम्यान. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस कधी असतो, तर 6 एप्रिल रोजी. यानंतर चंद्राच्या कक्षेमध्ये जाणारी पहिली महिला कोण आहे, तर ख्रिस्तियाना कोच आहे. यानंतर राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्रेमी दिवस कधी साजरा केला जातो, तर 8 एप्रिल रोजी साजरा केला जातो. यानंतर बोधना शिवनंदन कोणत्या देशाची अव्वल महिला बुद्धिबळ खेळाडू बनली, तर इंग्लंड या. यानंतर 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष स्पर्धा कोठे झाली आहे, तर राजगीर हॉकी स्टेडियम बिहारमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक बँकेने कोणत्या देशासोबत नवीन 5 वर्षाची भागीदारी सुरू केली, तर श्रीलंका. यानंतर पुढील प्रश्न, भारती पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे, तर तेलंगणा. यानंतर सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चा विजेता कोण आहे, तर बांगलादेश. यानंतर सेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD कोण झाले आहे, तर कृष्ण कुमार सिंह झाले आहेत. यानंतर माटी 9 महोत्सव कोठे झाला, तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर जगातील पहिली चॅम्पियन एम्बूची तिरंदाज कोण बनली आहे, तर पायल नाग असे तिचे नाव आहे. यानंतर पहिला जातीय सामाजिक आर्थिक सर्वेक्षण कोणत्या राज्याने सुरू केला आहे, तर पंजाब या राज्याने सुरू केला आहे. यानंतर माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सायकलने पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे, तर तिचे नाव आहे दिव्या सिंग. यानंतर आपल्या भारताच्या कोणत्या राज्याने कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केला आहे, तर तेलंगणा. यानंतर 2026 ते 2031 या कालावधीसाठी व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणून कोणाची पुनर्निवड करण्यात आली आहे, तर त्यांचे नाव आहे तो
लांब. यानंतर विद्यार्थ्यांनो, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे सेलच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार नुकताच कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे, तर श्री कृष्णकुमार सिंह यांच्याकडे. यानंतर पुढील प्रश्न, आर्चरी चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली क्वाड्राप्लेजिक अम्प्युटी खेळाडू कोण ठरली आहे, तर पायल नाग असं तिचं नाव आहे. यानंतर IPL मध्ये 200 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज अलीकडेच कोण ठरला आहे, तर भुवनेश्वर कुमार असे त्याचं नाव आहे. यानंतर महाराष्ट्र सरकारने माहिती तंत्रज्ञान विभागाचे नाव बदलून आता काय केले आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि IT असे. यानंतर साधना सप्ताह 2026 हा राष्ट्रीय उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी राबवला जात आहे, तर 2 ते 8 एप्रिल दरम्यान. यानंतर नुकताच झालेला वन हेल्थ समिट 2026 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे, तर तो फ्रान्समध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर पुणे मुंबई प्रवासाचा वेळ वाचवणारा ठाणे बोरिवली ट्विन टनल प्रकल्प किती मिनिटांचा प्रवास कमी करणार आहे, तर 60 ते 90 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांवर येईल. यानंतर केंद्र सरकारच्या भूसंपदा विभागाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नरेंद्र भूषण यांची. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने कोणता महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय करार 10 एप्रिलला झाला आहे, तर अमेरिका इराण युद्धविराम. यानंतर मायक्रोसॉफ्टने आपल्या भारतामध्ये पहिले AI स्किल सेंटर कुठे सुरू केले आहे, तर चंदीगड विद्यापीठ मोहाली या ठिकाणी. यानंतर जागतिक होमिओपॅथी दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो, तर 10 एप्रिल या. यानंतर एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशाच्या गव्हर्नरच्या खुर्चीवर भारतीय वंशाचे दीप जरीवाला यांची नियुक्ती झाली आहे, तर अमेरिका. यानंतर 10 एप्रिल 2026 रोजी अंतराळयान मिशन ऑपरेशन्सवर SMOPS 2026 परिषद कोठे आयोजित केली, तर बेंगळुरू आपल्या भारतामध्ये. नंतर पुढील प्रश्न, तर ऑपरेशन टायगर ही संकल्पना सध्या कोणत्या राज्यातील राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आलेली आहे, तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर 9 एप्रिल 2026 रोजी पृथ्वीच्या जवळून गेलेल्या घरा एवढ्या मोठ्या लघुग्रहाचे नाव काय आहे, तर 2026 GD असे ठेवण्यात आले आहे. यानंतर नुकत्याच झालेल्या निधनामुळे चर्चेत असलेली CD गोपीनाथ कोणत्या खेळांशी संबंधित होत्या, तर क्रिकेट या. यानंतर 9 एप्रिल 2026 ला इस्रायलने कोणत्या देशावर मोठा हवाई हल्ला केल्याने तणाव निर्माण झाला होता, तर लेबनॉन. यानंतर लोकसभेमध्ये महिला आरक्षणाशी संबंधित कोणते विधेयक फेटाळले गेले आहे, तर 131वी घटना दुरुस्ती. यानंतर बिहारच्या 21व्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सम्राट चौधरी यांची. यानंतर मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत, तर गौतम अदानी बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्रातील प्राण्यांचे पहिले ब्युटी पार्लर सातारा जिल्ह्यामध्ये कोठे उभारण्यात आले आहे, तर मण्याची वाडी. यानंतर 2026 बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या कोणत्या खेळाडूने रौप्य पदक जिंकले आहे, तर आयुष शेट्टी. यानंतर मॅरेथॉन मध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्तावित करणाऱ्या धावपटूचे नाव काय आहे, तर सावन बरवाल असे नाव आहे. यानंतर आपल्या भारताने जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार होण्याचा मान मिळवलेला आहे, तर 3रा. यानंतर नागपूर येथील हवाई दलाच्या परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले, तर एअर मार्शल यल्ला उमेश यांनी. यानंतर नॅशनल डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला, तर रिझर्व्ह बँकेला आणि कर्नाटक बँकेला. यानंतर MPSC विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने कोणते नवीन पोर्टल सुरू करण्यास मान्यता दिली आहे, तर निपुण सेतू हे. यानंतर महाराष्ट्र सरकारने कोणत्या विभागाचे नवीन संचालक म्हणून मंगेश जोशी यांची नियुक्ती केली आहे, तर पर्यटन विभाग. यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने IES स्किल टेक युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास कोणत्या शहरात मंजुरी दिली आहे, तर मुंबई या शहरामध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
इन्फोसिसने अलीकडेच कोणाला आपला नवीन ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे तर कार्लोस अल्काराज. यानंतर आरबीआयने नुकतीच कोणती 5 वर्षाची धोरणात्मक रणनीती जाहीर केली आहे तर उत्कर्ष 2029. यानंतर हंगेरीच्या संसदीय निवडणुकीमध्ये कोणी ऐतिहासिक विजय मिळवून पंतप्रधान पद भूषवले आहे तर पीटर मग्यार यांनी. यानंतर राज्यसभेच्या उपसभापतीपदी कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर हरिवंश नारायण सिंग यांची. यानंतर फिडे महिला कॅन्डिडेट 2026 स्पर्धा जिंकून विश्वविजेतेपद स्पर्धेसाठी पात्र ठरलेली भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरली आहे तर आर. वैशाली. यानंतर IPL 2026 मध्ये पहिले शतक झळकवणारा फलंदाज कोण बनला तर संजू सॅमसन. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच आपल्या भारताकडून तुटलेला तांदूळ म्हणजेच ब्रोकन राईस आयात करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे तर चीन. यानंतर देशामध्ये प्रथमच वार्षिक कंत्राटी पद्धत लागू करणारी क्रिकेट संघटना आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन. यानंतर एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या भारताला विकास मदतीसाठी 680 दशलक्ष डॉलर्सचे पॅकेज दिले आहे तर मॉरिशस. यानंतर महिला आरक्षण कायदा 2023 ची अधिकृत अधिसूचना केंद्र सरकारने कोणत्या तारखेला जारी केली आहे तर 16 एप्रिल 2026 यानंतर मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी 9 ते 23 एप्रिल 2026 दरम्यान कोणत्या उपक्रम राबवला गेला तर पोषण पंधरवडा हा. यानंतर 14 एप्रिल 2026 रोजी आपल्या भारताने कोणत्या महामानवाची 135वी जयंती साजरी केली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. यानंतर 18 एप्रिल 2026 मध्ये कोणत्या महान लेखकाचे व विचारवंतांचे निधन झाले तर बलवीर पुंज यांचे. यानंतर 17-18 एप्रिल 2026 रोजी देशभरामध्ये कोणत्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते तर नारी शक्ती वंदन रन. यानंतर 100वा प्रश्न महत्त्वाचा आहे तर बजेट 2026 नुसार बायोफार्म साठी कोणती नवीन योजना सुरू झाली आहे तर बायोफार्मा शक्ती ही योजना. यानंतर 101वा प्रश्न तर 2026 चा फिफा वर्ल्ड कप कोठे होणार आहे तर अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको मध्ये. यानंतर नासाच्या आर्टेमिस मोहिमेचे सध्याचे उद्दिष्ट काय आहे तर चंद्रावर मानवी वस्ती. यानंतर 2026 आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाने मिळवला आहे तर इराण. यानंतर इराकच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झाली आहे तर निझार अमेदी यांची. यानंतर दरवर्षी जागतिक वारसा दिवस कधी साजरा केला जातो तर 18 एप्रिल या दिवशी. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये रिक्षा परवाना लायसन मिळवण्यासाठी कोणती अट अनिवार्य करण्यात आली आहे तर मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे तर आपल्या भारताचे 95वे ग्रँडमास्टर कोण बनले आहे तर अरण्यक घोष असे त्यांचे नाव आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगपुरा भागाचे नाव आता बदलून काय केले आहे तर संभाजी पेठ असे करण्यात आले आहे. यानंतर फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा ताज कोणाच्या शिरपेचात रोवला गेला तर स्वाधी सतीश सैल यांच्या. यानंतर आपल्या भारताने मालदीवला आर्थिक मदतीसाठी किती रक्कम मंजूर केली तर 30 अब्ज रुपये. यानंतर कोणत्या राज्यामध्ये 80,000 कोटी रुपयांच्या रिफायनरी प्रकल्पात आग लागली तर राजस्थान. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या मंत्रालयाने प्राज्ञ उपग्रह प्रणाली स्वीकारली आहे तर गृह मंत्रालयाने स्वीकारली आहे. यानंतर पुढील प्रश्न तर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार चर्चा कोठे पार पडली तर वॉशिंग्टन DC मध्ये. यानंतर IPLच्या इतिहासामध्ये 50 पेक्षा कमी चेंडूमध्ये 2दा शतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला तर अभिषेक शर्मा ठरला आहे. यानंतर कोणत्या शहरामध्ये देशातील पहिली ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी धावणार आहे तर मुंबई BKC कुर्ला मध्ये. यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती लिसा गिल यांची.
यानंतर दरवर्षी जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो तर 25 एप्रिल या दिवशी. यानंतर तेलंगणा राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणजेच DGP पदी नियुक्ती झालेली महेश भगवत हे आपल्या महाराष्ट्राचे कोणत्या जिल्ह्याचे आहे तर अहिल्यानगर. यानंतर पुढील प्रश्न, IMF नुसार आपला भारत कितवी मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे तर 6वी. यानंतर आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज कोण बनली आहे तर स्मृती मानधना बनली आहे. यानंतर 21 एप्रिल हा दिवस आपल्या भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तर नागरी सेवा दिवस. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये येत असतो. सर्वांनी हा दिवस लक्षात ठेवा. कोणता तर नागरी सेवा दिवस 21 एप्रिल हा. ठीक आहे. तर राज्यसभेची उपसभापतीपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड कोणाची करण्यात आली आहे तर हरिवंश नारायण सिंग यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर प्रतिष्ठित MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर डॉक्टर चेरू कुमल्ली श्रीनिवास राव यांना. यानंतर आशिया खंडातील 2026 चा गोल्डमन पर्यावरणीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर बोरिम किम यांना. यानंतर एकता पर्व हा 5 दिवसीय सांस्कृतिक उत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर बांगलादेशासाठी आपल्या भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे तर दिनेश त्रिवेदी यांची. यानंतर आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 5 वर्षांमध्ये किती ट्रिलियन डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे तर $1 ट्रिलियन. यानंतर कोणत्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सुधन गुरुंग एप्रिल 2026 मध्ये राजीनामा दिला आहे तर नेपाळ या. यानंतर उत्तर प्रदेश मधील आपल्या भारतातील 99वे रामसर स्थळ कोणते घोषित करण्यात आले आहे तर शेखा झील पक्षी अभयारण्य हे. यानंतर आपल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये नवीन IT पार्क उभारण्यास मंजुरी मिळालेली आहे तर सातारा जिल्हा. यानंतर कोणत्या देशाने 18 वर्षाखालील मुलांसाठी आजीवन धूम्रपान बंदी मंजूर केली तर ब्रिटन. यानंतर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बायोगॅस धोरणासाठी किती कोटींचा निधी मंजूर केला तर 500 कोटी रुपये. यानंतर इंटरनॅशनल इयर ऑफ दी वुमन फार्मर कोणते वर्ष ठरले आहे तर 2026 हे. यानंतर अमेरिकेचे कार्यवाहू नौदल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हंग काओ यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर जागतिक पृथ्वी दिवस 2026 ची अधिकृत थीम काय होती तर ओव्हर पॉवर अवर प्लॅनेट अशी होती. यानंतर पुढील प्रश्न, तर MSRTC ST नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रितेश व जेनेलिया यांची. यानंतर ऍपल कंपनीचे पुढील CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर जॉन टर्नस यांची. यानंतर परकीय गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य आपल्या भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे तर ते आहे महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच निधन झालेले नादेंडला भास्कर राव कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर आंध्र प्रदेश या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 140वा प्रश्न, तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य आपल्या भारत देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे तर ते आहे आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर 2026 सालाचा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार कोणाला बहाल करण्यात आला आहे तर कार्लोस अल्काराज यांना. यानंतर ऑनलाईन गेमिंग साठी नवीन नियम कोणत्या मंत्रालयाने अधिसूचित केले आहे तर इलेक्ट्रॉनिक्स व सूचना प्रौद्योगिक मंत्रालयाने. यानंतर युनेस्कोने 2026 साठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड केली आहे तर रबत या. यानंतर भारत कोणत्या देशासोबत 27 एप्रिल रोजी मुक्त व्यापार करार करणार आहे तर न्यूझीलंड. यानंतर प्रसिद्ध छायाचित्रकार ज्यांचे 26 एप्रिलला निधन झाले आहे त्यांचे नाव आहे रघु राय. यानंतर पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये कोणाची भारतीय औषध निर्माण आयोगाशी म्हणजेच IPCC सामंजस्य करार करण्यासाठी निवड झाली आहे तर औषध विभाग.
यानंतर आंध्र प्रदेशामध्ये मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे? तर प्रकल्प हनुमान. यानंतर दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ सॅफ 20 वर्षाखालील चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर बांगलादेशाने. यानंतर नुकताच 40 वर्षानंतर ब्लॅक पॅन्थर कोणत्या प्राणी संग्रहालयामध्ये पुन्हा आणण्यात आला आहे? तर इंदिरा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये. यानंतर नुकतेच PSA चॅलेंजर टूर 2026 मध्ये पुरुष गटामध्ये विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर सूरज कुमार चंद यांनी. यानंतर शेवटचा प्रश्न, धूम्रपान मुक्त पिढी तयार करण्यासाठी तंबाखू विक्रीवर बंदी घालणारा कायदा कोणत्या देशाने मंजूर केला आहे? तर युनायटेड किंगडम यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण या महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये पाहिलाय. तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचे. खूप महत्त्वाचा प्रश्न घेतलाय. तर मुंबई महापालिकेच्या म्हणजेच BMCच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी नक्की सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.